बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीचा खर्च कमी करून शाश्वत उत्पादन वाढविणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या उद्देशाने कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शेंदुरजण येथे 11 जुलै रोजी भव्य शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली। परिसरातील शेतकरी महिला बचत गटांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमात उपकृषी अधिकारी गणेश बंगाळे त्यांनी नैसर्गिक शेतीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करत रासायनिक खते व महागडी कीटकनाशके टाळून देशी गायीचे शेण, गोमूत्र, जीवामृत, घनामृत आणि स्थानिक संसाधनाच्या साहाय्याने कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसे घेता येईल याची माहिती दिली। आत्माचे बीटीएम सचिन काळे यांनी शाश्वत विषमुक्त व सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत रासायनिक शेतीवरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन केले। सहाय्यक कृषी अधिकारी दीपक काळे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली। शेंदुरजण परिसरात नैसर्गिक शेतीचा प्रभावी प्रसार केल्याबद्दल कृषी विभागाच्या वतीने श्री स्वामी समर्थ शेतकरी गट शेंदुरजण यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी इतर गावातील शेतकऱ्यांनीही शेतकरी उत्पादक गट स्थापन करून नैसर्गिक शेतीची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन करण्यात आले। या कार्यशाळेला आत्माचे बीटीएस सचिन काळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। महिला बचत गटाच्या सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी रासायनिक ऐवजी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करण्याचा सामूहिक संकल्प केला। अजिंक्य भारत प्रतिनिधी साहेबराव शिंदे, सिंदखेड राजा।